वाघ्या कुत्र्याच्या बाबतीमध्ये वाघ्या तर तिथंच आहे, त्याच्या पोलीस प्रोटेक्शन मध्ये आहेत. सरकारला माझी विनंती आहे की वाघ्या कुत्र्याच्या प्रोटेक्शन मध्ये आणखी 10-20 पोलीस तिथं वाढवण्याची आवश्यकता आहे. ज्या संभाजी ब्रिगेडनं हा विषय पुढे आणलेला आहे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी औरंगजेबाच्या कबरीचा विषय समोर आला तेव्हा संभाजी ब्रिगेडचं स्टेटमेंट आहे की औरंगजेबाच्या कबरीच्या बाबत आमचं काहीच दुमत नाही. म्हणजे हा नालायकपणा महाराष्ट्रामध्ये दुसरं कुणीच करू शकत नाही की ज्या संभाजी महाराजांच्या नावानं तुम्ही ब्रिगेड चालवता, ज्या संभाजी महाराजांना हाल हाल करून औरंगजेबाने त्यांचा खून केला, वध केला, त्या औरंगजेबाच्या कबरीवरती तुम्ही स्टेटमेंट करता जाहीरपणे की औरंगजेबाच्या कबरीबद्दल आपलं काहीच म्हणणं नाही, उगाच वादाचा विषय काढू नका. आणि दुसऱ्या बाजूला वाघ्या कुत्रा तो रायगडावर नाही पाहिजे अशी एकदम टोकाची भूमिका घेता. हे जे प्रकार सुरू आहेत ते प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. 2012ला पण हा प्रकार घडला होता. ब्राह्मणांच्या विरोधामध्ये वातावरण करण्याच्या हेतूनं जे काय करायचं ते टोकाचं प्रयत्न हे संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ करतंय. त्यामुळं त्यांच्या इतिहासकारांनी जी काही भूमिका मांडली ती भूमिका आम्हाला मान्य नाही. तुकोजी होळकर राजेंनी जी मदत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराला दिलेली आहे आणि ती सर्वांच्यासाठी अभिमानास्पद आहे. आणि त्यामुळं वाघा जो पुतळा तिथं बांधलेला आहे त्याबद्दल सगळ्यांच्या भावना एकदम जोडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी किती जरी वाद केला तर सरकारने यावरती स्पष्ट भूमिका घ्यावी. पण तुमच्या पक्षातले खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा तो पुतळा उचकटून टाका, फेकून टाका असं म्हटलेलं आहे. तुम्ही मग त्यांच्यावर काय बोलणार? हे बघा, उदयन महाराजांच्या बाबतीमध्ये मला त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये नितांत आदर आहे. परंतु हे पुष्पाट काढलंय कुणी? ब्रिगेडीने. ते त्यांचा नेता जेव्हा अडचणीत येतो, सत्ता जाते, तेव्हा हे शोधून शोधून असे विषय काढत राहतात. म्हणजे शरद पवारांना फॉर ह्या सगळ्या संघटना ह्या नवीन नवीन इतिहास बाहेर काढत राहतात आणि त्यामुळं हे वाद तयार होतात. ब्राह्मणांना टोकाचा विरोध करायचा आणि बहुजनांना त्यांची माती भडकावून सत्ता लाटायचा उद्योग हा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. तो 2014ला लोकांनी ओळखला, 2019लाही ओळखला होता आणि 24ला पण त्यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे. आता मला काय वाटतं या सगळ्या विषयावरती हे जे सगळे इतिहासकार पवारांना फॉर जे राजकारण करण्यासाठी इतिहास नवीन नवीन लिहित आहेत आणि त्यातून रोज वाद तयार होत आहेत, तर माझी विनंती अशी आहे शरद पवारांना, त्यांच्याकडे आता फावला वेळ आहे. त्यांचा पक्ष आता सगळा अजित पवारांकडे त्यांनी दिलेला आहे. तर या फावल्या वेळामध्ये त्यांनी स्वतः 2 वर्ष बसून त्यांना पाहिजे तसा इतिहास स्वतः लिहावा, नवीन इतिहासकारांच्याकडे न देता. आणि एखाद्या जातीला कसं टार्गेट करायचं, कुठली जात मातीत घालायची, कुठल्या महापुरुषाला खाली दाबायचं, कुठल्या महापुरुषाला वर काढायचं, कुठल्याला खाली दाबल्यानंतर मताचं राजकारण होईल, कुठल्या जातीला जास्त शिव्या दिल्याच्या नंतर मतं जास्त आपल्या बाजूने येतील, पुढच्या 2-4 पिढ्या मातीत कशा जातील, अशा पद्धतीचा इतिहास त्यांनी एकदाच लिहावा. म्हणजे परत परत नव्याने इतिहास लिहिण्याची काही आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही.